उन्हाचा तडाखा वाढला की आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी थंडगार खावंसं किंवा प्यावंसं वाटतं। तर हाच उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आज आपण बघणार आहोत थंडगार पाचक पारंपरिक सोलकढीची रेसिपी। ही सोलकढी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतेच, शिवाय उन्हाळ्यात होणाऱ्या अपचन, ॲसिडिटी, पित्त यावर सुद्धा खूप फायदेशीर आहे। झटपट बनवून तयार होते। व्हेज नॉनव्हेज कुठल्याही जेवणासोबत किंवा मग एरवी शीतपेय म्हणून सुद्धा तुम्ही ही सोलकढी एन्जॉय करू शकतात। तर चला बघूया कशी करायची ही पारंपरिक पाचक थंडगार सोलकढी। तर सोलकढी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी मिक्सर जारमध्ये 1 वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे। साधारण मध्यम आकाराचा जो नारळ असतो त्यातला मी पाऊण भाग वापरलेला आहे नारळाचा। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 4 ते 5 आपल्याला इथे लसूण पाकळ्या टाकायच्या आहे आणि अर्धा छोटा चमचा इथे मी जिरं टाकलेलं आहे। आता हे सगळं आपण सुरुवातीला पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घेणार आहोत। अशा पद्धतीने नुसतंच फिरवल्यामुळे नारळाचं दूध पटकन निघतं। तर हे बघा, अशा पद्धतीने हा नारळ मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। नारळाचा चव इथे तयार झालेला आहे। आता यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते। तर इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। नारळाचं दूध काढण्यासाठी शक्यतो कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। त्यामुळे काय होतं की कमीत कमी नारळात जास्तीत जास्त नारळाचं दूध निघतं। तर हे बघा, पाणी टाकल्यानंतर मी परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलं होतं। छान स्मूथ फिरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्या नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी एक खोल पातेलं घेतलं, त्यावर एक चाळण ठेवायची आणि यावर एक कॉटनचा रुमाल अंथरून घ्यायचा आहे। आता यात आपण जो नारळाचा चव तयार करून घेतला होता तो संपूर्ण चव आपल्याला रुमालावर काढून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर पातळ गाळण असेल, म्हणजे आपण पाणी गाळण्याची जी गाळणी वापरतो ना ती असेल ना, तुम्ही डायरेक्ट त्यावर सुद्धा गाळू शकता। पण इथे माझ्याकडे जी गाळणी होती ना ती थोडी मोठ्या होलची होती, त्यामुळे मी अशा पद्धतीने रुमालात हे गाळून घेतलेलं आहे। चव काढल्यानंतर मी मिक्सरच्याच भांड्यात आणखी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं होतं आणि मिक्सरचं भांडं धुवून आपण यावर टाकून घेतलंय आणि ह्या नारळाचं आता आपण दूध काढून घ्यायचं, व्यवस्थित घट्ट पिळून घ्यायचं, म्हणजे जास्तीत जास्त आपलं नारळाचं दूध निघतं। तर हे बघा, घट्ट मी इथे पिळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपलं हे पहिलं घट्ट नारळाचं दूध निघालेलं आहे। तर आता हा जो चौथा उरलेला आहे ना, किंवा हा जो चव उरलेला आहे ना नारळाचा, हा परत एकदा मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे। परत एकदा यात अर्धा ग्लास कोमट पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी परत एकदा हा नारळाचा चव मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। कोमट पाणी वापरलेलं आहे इथे मी मिक्सरला फिरवताना आणि परत एकदा आपण मिक्सरच्या भांड्यात अर्धा ग्लास थंड पाणी घातलेलं आहे आणि हे थंड पाणी नारळाच्या चवावर काढून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेसने आपल्याला परत एकदा नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे। तर पहिली जी बॅच असते ना आपली नारळाच्या दुधाची ती बऱ्यापैकी घट्ट असते, दुसरी बॅच आपली थोडीशी पातळसर असते। तर हे बघा, अशा पद्धतीने मी घट्ट पिळून याचं नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे। आता हा जो चौथा उरलेला आहे ना, हा चौथा किंवा मग हा नारळाचा चव तुम्ही एखाद्या भाजीसाठी वापरू शकता किंवा मग चटणी म्हणून वापरू शकता एखाद्या चटणीत, किंवा मग टाकून द्यायचं असेल तर टाकून सुद्धा देऊ शकतात। आता हा चौथा मी बाजूला ठेवते आणि हे जे नारळाचं दूध निघालेलं आहे हे आपण वापरणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीचं हे नारळाचं दूध आहे। तर हे नारळाचं दूध मला थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी यात थोडंसं पाणी टाकून घेते। तर साधारण इथे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। इथे आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा आहे। एकदा आपण नारळाचं दूध काढलं ना तर लागणारं पाणी आपण थंड वापरणार आहोत। तर ह्या नारळाच्या दुधाची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदीच घट्टही नाही किंवा मग एकदमच पाणी सुद्धा नाही, अशा पद्धतीचं हे नारळाचं दूध आहे। तर आता सगळ्यात शेवटी यात मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 3 मोठे चमचे इथे मी कोकम आगळ टाकते। तर हा जो कोकम आगळ आहे ना, हा तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा कुठल्याही स्टोअरमध्ये अगदी इझिली मिळून जाईल। जर नसेलच कोकम आगळ तर तुम्ही याऐवजी कोकम म्हणजेच अमसूल कोमट पाण्यात साधारण अर्धा तासासाठी भिजवून घ्यायचे, त्याचा अर्क काढून घ्यायचा आणि मग ते पाणी सुद्धा तुम्ही ह्या सोलकढीसाठी वापरू शकता। कोकम आगळ टाकल्यानंतर मी परत एकदा हे छान मिक्स करून घेतलं होतं। हे बघा, अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आहे। आता सगळ्यात शेवटी आपण यावर कोथिंबीर टाकणार आहोत। भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या कोकम कढीला किंवा सोल कढीला किती सुंदर रंग आलेला आहे, हलकासा गुलाबी रंग आलेला आहे आणि परफेक्ट हॉटेलमध्ये मिळते ना तशीच ही सोल कढी बनवून तयार झालेली आहे। खूप टेस्टी लागते। उन्हाळ्यात होणाऱ्या अपचन, ॲसिडिटी, पित्त यावर खूप फायदेशीर आहे। तेव्हा या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा ही सोलकढी नक्की घरी तयार करून बघा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। धन्यवाद।